नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. दिनांक 31 मे 2026 रोजी भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे रेणुका माता यात्रेनिमित्त. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक कमिटी आहे. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कसं नियोजन आहे 31 तारखेचं आदत बैल मैदान? हे आदत बैल मैदान भरवण्यात आलेलं आहे 31 तारखेला. बर. यात्रेच्या निमित्त, रेणुका माता यात्रेनिमित्त भरवण्यात आलेलं आहे. दुसरं वर्ष आहे आपलं. बर. बैलगाडी मालकांना काय सांगाल, मैदान कसं होईल? मैदान हे जे आहे ते अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या सगळ्या नियमानुसार होणार आहे. बर. आताच ते जे नवीन नियम म्हणजे नियम अटी लागू केलेले आहेत त्या नियमानुसारच होणार आहे. नक्कीच. थोडक्यात बैलगाडी मालक, आता आपण बघतोय परवा दिवशी मिटिंग झाली संघटनेची, त्या मिटिंग मध्ये या ठिकाणी जसं सांगितलं, एका मालकाच्या दोनच पावत्या. म्हणजे समजा गणेश माने वडूज यांचा राजा आणि दीपक कोळकर यांचा भैरव, आणि परत एका पावती दीपक कोळकर यांचा भैरव आणि गणेश माने यांचा राजा, अशा सेम नावाने दोनच पावत्या असणार आहेत. आणि दोन्ही मालकाचं नाव आणि दोन्ही बैलांची नाव असणार, त्या प्रमाणात नोंद होणार ना आपली. त्याप्रमाणेच. बाकी कमिटीची पावती आता असणार वगैरे नाही काय. बैलगाडी मालकांना लक्ष द्या. आज दिनांक आहे 28, 29 आणि 30 आदत बैल मैदानासाठी ऑनलाईन नोंदी शेवटचे 2 दिवस आहेत. लॉट आपल्या आदल्या दिवशी जाहीर होणार 30 तारखेला संध्याकाळी. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, ऑनलाईन नोंद वडूज मैदान, आदत बैल मैदान या मैदानाची ऑनलाईन नोंद शेवटचे 2 दिवस राहिलेत. तर बैलगाडी मालकांनी त्या नोंद करून घ्या. 2च पावत्याची नोंद असणार आहे. जर संघटने नियमानुसार आता नवीन नियम आलाय, 2च पावत्याची नोंद असणार आहे. आणि महत्वाचं सगळ्यात आता की कुणाची पावती आपण विकत घेऊ शकणार नाही. आता ज्याच्या त्याच्या नावच पळायला लागणार आहे जिथं निघेल तिथं, कारण आता संघटनेने नियम काढलेला आहे परवाची मीटिंग बसून. माझी बैलगाडी मालकांनी विनंती आहे, आज दिनांक आहे 28, उद्या 29 आणि परवा 30, म्हणजे थोडक्यात आजचा दिवस संपलेला आहे. आता 2.5 दिवस पकडू आपण. तर राहिलेल्या दिवसामध्ये 2 दिवसामध्ये ऑनलाईन नोंद करून आयोजकांना सहकार्य करा. लाईव्ह लॉट 30 तारखेला संध्याकाळी या ठिकाणी आपल्या चॅनलवरती जाहीर होतील. आणि बैलगाडी मालकांना काय सांगाल, बक्षीस रूपरेषा कशी आपली? 1 नंबर 51,000 रुपये आहे, 31,000 रुपये आहे, 21,000 रुपये आहे, 11,000 आणि 7,000, 5,000, 5,000. बर. क्वार्टर फायनल ते प्रत्येकी 1,500 रुपये आहे. मेघाला 1,000 रुपये बक्षीस आहे. बर. 7 बक्षीस. गाडी कमी जास्त आली, बक्षीस रितसर जी बक्षीस आहे ती एकही रुपयानं कमी देता सगळी बक्षिसं दिली जाणार. नक्कीच. कमी येऊ द्या जास्त येऊ द्या त्याचा नाही काय विषय. बघा, बैलगाडी मालकांना लक्ष द्या. मैदान 31 तारखेला संपूर्ण होते आदत बैल मैदान, आणि मैदानाच्या ऑनलाईन नोंद सुरू आहे. त्यांनी सांगितले रूपरेषा 51, 31, 21, 11,000, 7,000, 5,000, 5,000. त्याचबरोबर क्वार्टर फायनल प्रत्येक 1,500 आणि मेगा फायनल 1,000 रुपये असणार आहेत. ऑनलाईन नोंद चालू आहे. गाडी कमी जास्त आली या ठिकाणी बक्षीस पूर्ण दिले जाणार आहेत. बैलगाडी मालकांना काय सांगाल नोंदी संदर्भात? माझं एक बैलगाडी मालकासनी आव्हान आहे, 2 दिवसात राहिलेल्या 2 दिवसात जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी. आणि 42 बैलगाडी मालक जे आहेत ते बैल गुलालात राहणार आहेत. नक्कीच. एक नवीन आम्ही एक वेगळ्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे. नक्कीच. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं मी अजून सांगतो एकदा वारंवार, कारण मला बरेचसे फोन आलेले उद्याच्या मैदानासाठी सुद्धा, दुसऱ्याचं मैदान आहे चोराडला, त्या मैदानासाठी सुद्धा चिठ्ठीचं. तर आपल्या आणि आपल्या पैरेकराच्या, म्हणजे तुमच्या नावाचं एक आणि त्यांच्या नावाचं, म्हणजे एका पावती दोघांच्या नावानं 2च पावत्या करू शकता आपण. त्यामुळे 2च पावत्या टाका, एक्स्ट्रा पावती टाकू नका. आणि दुसऱ्या पावती म्हणजे दुसऱ्याच्या नावावरती पळू शकणार नाही आपण, की उदाहरणार्थ बाबा गणेश मानेंचा राजा पळायची पण गणेशला पावती नाही म्हणून त्यांनी मारुती मानेंची पावती घ्यायची किंवा गणेश तांबेची पावती घ्यायची, असं नाही चालणार. त्यांनी त्यांच्याच पावतीवरती पळायचे. त्यामुळे बैलगाडी मालकांना विनंती आहे, 2च पावत्या असणार आहेत. वेळेत नोंद करा आणि सहकार्य करा, जेणेकरून लॉट आदल्या दिवशी निघतील आणि मैदान सकाळी लवकर चालू होईल. बाकी या ठिकाणी आपल्याला ग्रुपवरती आता बॅनर पडलेलाच आहे. उद्या आपल्याला सकाळी या ठिकाणी मैदानाचा बॅनर ऑनलाईन नोंदीचा भेटणारच आहे. आपल्यासोबत गणेश माने आहेत, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊया. गणेश, नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना 31च्या आदत बैल मैदान संदर्भात? आदत बैल मैदान आहे आमचं. ही मैदानी क्लिअरच होणार, आणि मेन म्हणजे कुठल्याही अफवाला बळी पडू नका. जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभाग घ्या. आणि आता ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नवीन नियम पडल्यात, ह्या नियमानुसारच मैदान होणार. नक्कीच. पावती कमिटीची एक्स्ट्रा नसणार अजून? पावती म्हणजे विषयच नाही ना. हो, कारण स्वतःच्या नावाच पळायची. हो, स्वतःच्या नावावर. नक्कीच. पण काय करायला जायचं आता आव्हान बैलगाडी मालकांना ऑनलाईन नोंदी संदर्भात? शेवटचे 2 दिवस राहिले. शेवटचे 2 दिवस राहिले. ती आमची आपली कळकळीची विनंती आहे की आपलं जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी आपलं सहभाग घेऊन
आम्हाला सहकार्य करावं. नक्कीच. माझी बैलगाडी मालकांना जायचं आता विनंती आहे, येत्या 31 तारखेला एक आदत एक बैल मैदान आहे वडूज फाटीवरती. ऑनलाईन नोंदीचा शेवटचे 2 दिवस 30, 29 आणि 30 तारीख. 30 तारखेला या ठिकाणी लाईव्ह लॉट जाहीर होणार गणेश शेट. हो, 30 तारखेला संध्याकाळी 9 वाजता. नक्कीच. मग बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करा आणि सहकार्य करा. 1 मिनिट. हा बोला की. आपलं आता म्हणजे हा बोला. रस्त्याच्या वर कुणी कुठल्या बैलगाडीवाल्यांनी आपलं बैल बांधून येते. बर. इकडे पटांगण भरपूर आहे दोन्ही साईडला. हा. इकडे खालीच बैल बांधायचे, रस्त्याच्या वर आपलं बैल अजिबात कोणी बांधायचे नाहीत. नक्कीच. शेतकऱ्या म्हणजे वर ते जरा शेतकऱ्यांच्या जरा नुकसान होत्या, त्यामुळे आल्याचं पीक आहे, त्यामुळे वर कोणी काय बैल बांधायचे नाहीत अजिबात. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, फाटी आपल्याला वडूज फाटी माहिती आहे सगळ्यांनाच आणि भरपूर माळ आहे. परंतु जे पुढच्या बाजूला म्हणजे आता आपण ही फाटीच्या जी गाड्या थांबा जातात पुढं, समोरच्या बाजूला पीक दिसते आपल्याला आणि तो रोड आडवा, त्या रोडच्या वरच्या बाजूला उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला कुठेही बैल बांधू नका. त्या रोडच्या खालच्या बाजूलाच बैल बांधा, कारण तिथं आल्याचं पीक काय शेतकऱ्यांचं नुकसान होतंय आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आपण शेतकरीच आहे, सर्व शेतकरी वर्ग आहे, त्यामुळे त्यांचं नुकसान होणार नाही या अनुषंगानं कमिटीने सांगितलेलं आहे. बरं, त्या ठिकाणी आपली माणसं असतील का बैलगाडी मालकांना हो, तसं असणार की सांगायला माहिती द्यायला? हो, असणार. तर बैलगाडी मालकांना या ठिकाणी तिथं कमिटीचे आयोजक कमिटीचे लोक असतील, जेणेकरून कुठं बांधायच्या गाड्या कुठं बैल उतरवायचे सांगतील. फक्त कुठल्याही शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये या अनुषंगानं कमिटीने सांगितलेलं आहे. कमिटीला सहकार्य करा आणि येत्या 2 दिवसांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित या आदत बैल मैदान वडूज फाटीवरती जे मैदान आहे 31 मेला, त्या मैदानात शोभा वाढवून आयोजक कमिटीला सहकार्य करायचे. पाठी आपण बघू शकता. पल्ला किती असेल आपला? पल्ला आदतला 800 फूट ठेवणार आहे. 800 फूट ठेवलेला आहे. हो बरं, आता काय राहण्याची अडचण नाही. फाटी रानाची सगळ्यांना अडचण माहिती आहे. हो. फाटीबद्दल काय सांगायचं नाही, राणी पळायसारखी 1 नंबर रान आहे. आदत बैल मैदान आहे, पल्ला या ठिकाणी 800 फूट असणार आहे. काय सांगता अजून सांगा. पल्ला जो आहे तो 800 फुटाचा घेतलेला आहे, म्हणजे बर. ठेवलेला बर. आहे आदत वासरांना. बर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मधलं फाटीचं अंतर जे आहे ते 15 फुटाचं आहे. नक्कीच. फक्त बैलगाडी मालकांना माझी एक विनंती राहील, येताना तुम्ही जे नेट जे आहे उन्हाचं प्रमाण जास्त आहे, फक्त नेटची सुविधा करा. नेटचं म्हणजे काय असेल ते तेवढं आपलं तुम्ही येताना घेऊन या. नक्कीच. नाही आता बऱ्यापैकी नेट येतातच, कारण आता ऊन नाही, आहे सगळ्यांच्याकडे. आणलं पाहिजे, कारण उन्हाचे म्हणजे टेम्परेचर वाढायला लागलं. नक्कीच. तर माझी बैलगाडी मालकांना ते आहे, जर मैदान वेळेत चालू झालं तर मला वाटतं दुपारच्या आत गट काढून म्हटलं तरी आपण हा. थांबू शकतो. हा बरोबर आहे. त्यामुळे लवकर नोंद करा, मैदानाला लवकर सुरुवात झाली तर बरं सुरुवात पडेल लवकर. वासरांना पळायला. तर माझी पुन्हा शकत जात विनंती, मोठ्या संख्येनं या मैदानाला उपस्थित राहून ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. 30 मेला या ठिकाणी संध्याकाळी लाईव्ह लॉट जाहीर होतील. कुठल्या आपण बळी पडू नका. ऑनलाईन नोंद 2 पावत्या असणार आहेत, त्याप्रमाणे नोंद करा आणि सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं.